कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे मेल्या पाठीचे घरातील तुटतील धागे दोरे मेल्या पाठीचे घरातील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून फार गोड प्रमाण. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य काय आहे माहिती? अंती जाशील एकला रे प्राण्या माझी बायको माझे मुलं माझे अपतेष्ट माझा मेवणा हेच मेळ दुःखाचं काय. आयुष्यभर याच्याविषयी इतकं प्रेम निर्माण होतं ना महाराज, म्हणून सोडताना सुद्धा फार दुःख निर्माण. हेच माणसाच्या मूळ दुःखाचं कारण आहे. आयुष्यभर माणूस ब्रँड 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 म्हणून जातो. ब्रँडेड कपडा, ब्रँडेड शूज, ब्रँडेड फेटा, ब्रँडेड कपडे. ब्रँड सोडून माणूस दुकानात जर गेला ना तर गेल्यानंतर माणूस त्याला म्हणतो दिनेश दाखव, लिलेन दाखव, रेमंड दाखव, दिग्जॅम दाखव, अजून दिनेश, अजून बरीच ब्रँड आहे. दुकानदाराने जर 300-400 हे 2000च्या पुढचं दाखव. घर बांधायला काढलं सगळं ब्रँडेड. फरची आणायला गेलं ब्रँडेड ब्रँड. बाथरूम फिटिंग चालू होती. एक आमच्या शेजारी बंगला बांधला 25,000चा नुसता कॉकच टाकला म्हणे आपण. 12,000 रुपये ब्राची महाराज फरची आपली बाथरूमची. तुम्हाला म्हणतो काय म्हणे 12,000 रुपये. 25,000चा एकच कॉक. इकडून फिरवलं गरम पाणी, इकडून फिरवलं गार पाणी, मधला फिरवलं का मिक्स पाणी इकडं. म्हणलं बरं मला सांगा मेल्यावर शेवटची आंघोळ घालतील का त्याच्यामध्ये? त्याला घालतील का? बाहेर तो मोडका पलंग त्याच्यावर टाकलेला, गरम का गार कोणी पाहत नाही. तसंच घातल्या जात. आयुष्यभर ब्रँड ब्रँड म्हणून जगत आलं ना. पाहुणे येताना कापड 30 रुपये मीटरचं आणते. आणि ते जाशील एकला रे प्राण्या माझे 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 माझे. काहीच नाही याच्यातलं. काही आपल्या बायको नाही, मुलं नाही, कोणी. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया. आणि याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबा म्हणतात जास्त विषयाची आसक्ती धरू नको, या बेगडाच्या बावलीचेही जास्त प्रेम करू नको. हे सुद्धा जाणार अभंगाचं तिसरं. विषयाचे समसुख बेगडाची बावली, विषयाचे समसुख बेगडाची बावली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. आभ्राची सावली जाईल लया, जाईल लया. आभाची बेगडाची बाहू. जास्त विषयाची आसक्ती सुद्धा फार वाईट आहे महाराज. आणि आपल्याला सगळ्यात जास्त छंद जर कशाचा तर विषयाचा. माझी गाडी
माझा बंगला, माझं शेत, माझं वावर, माझं हे माझं ते, फार हे विषय फार आवडतात. आपण एखादा पाहुणा जर आला ना आपल्या घरी, त्या पाहुण्याला आपण दाखवत नाही का माझ्या मुलाचा हरिपाठ पाठ आहे, माझ्या घरात ज्ञानेश्वरी आहे, का माझ्या घरात भगवद्गीता आहे, ते दाखवत नाही. काय दाखवता माहितीये का? तो पोल दिसतो का तिथपर्यंत आपलं बाप जाद्याच, त्याच्यात तिकडून 15 एकर आता घेतला आपण. हा, आणि ही गाडी ना या आता मागच्या वर्षी घेत, अजिबात लोन नाही बरं का, कॅश. कॅश गाडी. हा, या बंगला एवढा दिसतो ना, 80 लाख रुपये लागले, पण कोणामोर हात पसरला, विषयाचे समसुख. फार 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 विषयामध्ये फार गुरफटलेलो आहे. याच्यामध्ये इतकं गुंतलो ना, बाह्य जगाचं ज्ञानच राहिलं, आणि याचा परिणाम त्या कोसल्यावानी आपली गत होणार आहे. तो कोबार त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, त्रिकुट कोसल्याने आचारीदार लिंपोनिया आत गुंतो गुंतो वे, त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, त्रिकुट चारीदार लिंपोनिया हात गुंतू गुंतू मेले. ते कोसल्याचं घर पहा, लई बरं असत, असं एकदम टणक, खडखड खडखड वाजतं मध्ये मारा, पण त्याला कापा मध्ये घाला, ते काय ते जिवंतानी निघत, त्याला रामराम घाला, ते रामराम नाही घाला, त्याचा रामच नाही. एवढं सुंदर घर बनवलं पण दारच नाही ठेव. आम्ही या विषयाच्या नादी लागून 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 परमात्म्यापर्यंत जाण्याचं दारच ठेवलं नाही. आम्हाला त्याचाच विसर पडला. विषयाचे बेगडाची बाहुली, ही बेगडाची बाहू, ही सजवण्यामध्ये आम्ही इतका वेळ घालवला. कीर्तनाला जरी जायचं असलं तरी फेर अँड लवली, पांडा धोत्राचा, हा मिरी इकडं थोली तर अरे नाही इकडं काष्टा दिसतो, इकडं मागचा बरोबर आला का पोराला होतो, परे मागून बरोबर आला का काय का. याला फार सजवण्यात आम्ही वेळ घालवला, फार 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 आयुष्य याच्यातच खर्च केला याला सजवण्यामध्ये. बाहेरून सजवाल हो तुम्ही, बाहेरून याला फार सजवा, ब्लीच कराल, फेशियल कराल, फेअर अँड लवली, पॉन्ड्स लावा, अजून सेंट परफ्यूम माराल, सगळं माराल, बाहेरून जगाला गोड दिसाल याच्यासाठी फार सुंदर बनवाल. पण तिचं बेगड निघलं का, बेगड, पूर्वी बेगडाच्या बावल्या असायच्या. ज्ञानोबारायांनी हा शब्द का वापरला माहिती? बेगडाची बावली, त्याच्या आतमध्ये शेण असायचा ना, अशी काडी असायची त्याला बांधलेली, त्या काडकेला असं शेण लावायचं आणि त्याच्यावरून ते बेगड चिटकायचे. ते पोरं खेळायचे, बावली 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 बावली. ती ओली झाली का ते बेगड निघून जायची, मध्ये काय अहो शेणच. याच्यावरच बेगड फक्त बाजूला जाऊ द्या, कोणी हात लावत नाही. त्या मदाला सांगितलं बाबा, आपला हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बा वरी चर्म घातिले रे, कृमी कीटकांचा असा. एकदा याच्यावरच हे बेगडा बाजूला भाऊ द्या, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बांधा, रव रव दुर्गंधी, कोणी जवळ येत नाही. अहो तिकडून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला का लगेच लोक लांब, इतकं भयंकर आहे. आणि याची वाली अजून एक खासियत तुम्हाला सांगतो, याच्या संगतीमध्ये जे जे आले ना ते नाशच पाव. पंचपक्वान्नाचं जेवण तुम्ही खा, पंचपक्वान्नाच बाहेर पडताना घाण म्हणून बाहेर, प्रसाद खाल्ला तरी घाण म्हणून बाहेर, पवित्र नदीचं तीर्थप्राशन करा, घाण म्हणून बाहेर पडत. म्हणून याचा फार अभिमान माणसाला नसा, बेगडाची बाहुली. पण आम्ही याला इतकं सजवण्याच्या नादी लागलो, इतकं बाहेरूनच सजवलं, आतून सजवलंच नाही. आतून जर सजवाल ना तर देवाला आवड. मग आतून सजवण्यासाठी काय करावं लागेल? बाहेरून सजवण्यासाठी आपण हे करत, गंध लाव, बुका लाव, धोतर, फेटा, शर्ट बिर्ट, कंबर, भारी टिपटॉप दिसावायचं. जगाला आवडू आपण, पण देवाला आवडण्यासाठी चित्त शुद्ध करावे.
चित्त शुद्ध होत, शत्रू मित्र होती तेव्हा देव तर फार अंतकरण शुद्ध झालं ना, देव तिथं येऊन राहतो. तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, ही बाहुली आतून सुद्धा शुद्ध केली की देव तिथं येऊन राहतो. म्हणून ही बाहुली आतून सुंदर करा, देवाला आवडेल अशी करा, देवाला प्रिय व्हाल असं आमचं जीवन असावं. व्यर्थ आपलं जीवन घालूच व्यर्थ का नाना ठिकाणी आम्ही आमचं शरीर व्यर्थ घालून. ज्ञानोबा म्हणतात ही रयाला बेगडाची बाहुली जाईल रया, ही सुद्धा एक ना एक दिवस जाणार आहे. एवढंच नाही, जे जे सृष्टीत आपल्याला डोळ्याने दिसतं, जे इथून माग पाहिलं ते सुद्धा एक दिवस नाश पावणार. अभंगाचं शिव ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात. जे जे डोळ्यांनी दिसतंय, जे जे मी पाहिलंय ना, ज्ञानोबा म्हणतात ते सगळं नाश होणार. एक ना एक दिवस सगळं 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 नाहीच होणार. कशाप्रमाणे? तसंच झोपलोय आपण, झोपेमध्ये फार सुंदर स्वप्न पडलं. मुलांचे लग्न झाले, नातवंड खांद्यावर खेळवतोय, आणि स्वप्न उघडावं सगळं नाही सवा. माझं असंच झालं. पहिलं मोटरसायकल फिरायचो, स्वप्न पडलं कीर्तनाला जायचो ना, आता डायरेक्ट गाडी डायरेक्ट इनोव्हाच घेतली, डायरेक्ट समृद्धीवर गाडी चालली जोरात समृद्धीला, आणि अचानक पुढून दुसरी गाडी आली. म्हणून घाई घाई ब्रेक दाबायला गेलो, सादर फाटली, बाईक म्हणे उठा. ओ इनोव्हा गेली, सगळंच गेलं. मग ज्ञानोबारायांचे शब्द आठवले, स्वप्नीचे चेई जे जाईल रया. जे दिसतंय ना, जे पाहतोय ना, स्वप्नासारखं एक दिवस नाहीच होणार. सगळं सगळं नाहीच होणार आहे. सगळं जग मिथ्या आहे, परमेश्वर मात्र एकटाच तो सत्य आहे. आणि तो आम्हाला कळाला ना, जीवनाचं सार्थक झालं. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं, यालमाला आल्यानंतर त्या परमात्म्याची ओळख तुम्ही करा. म्हणून त्याचं भजन करा, नामचिंतन करा, नामस्मरण करा. ज्ञानोबाराय पदोपदी सांगता महाराज, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाथ महाराजांनी तेच सांगितलं, हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागवता. तुकोबाराय म्हणतात फार सोपं आहे बाबांनो, नाम संकीर्तन साधन पै सोपे. वेळ प्रसंगी पाया पडले लागून या पाया, विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी. तरी लोकांना कळालं नाही, संत महात्म्यांनी सांगून कळालं नाही. शेवट आता प्रल्हाद शिंदेनी तेच सांगितलं तरी लोकांना कळालं. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा, कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची, कधी हरीच्या लाग चरणाला करून घे भक्तीने स्तुती तुझ्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी कधी लागेल. कधी त्या परमात्म्याला तुम्ही आपलं करून घ्याल, कधी त्याला त्याची गोडी लागेल. त्याला आपलं करणं म्हणजे फार सोपं बरं का. 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या आणि आपली सेवा संप. एवढं वाक्य फक्त घरी घेऊन जा, माझ्या कीर्तनाचा सार झाला असं मी समजू. त्या परमात्म्याची ओळख करायची, त्याला जाणायचं, त्याला आपलंसं करायचं म्हणजे काय फार अवघड काम आहे का? बाकीचे काम फार अवघड आहेत, हे काम करणं फार सोपं आहे. म्हणून तर संत महात्म्यांनी सांगितलं, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, सगळ्यांपेक्षा सोपं आहे. आणि हे फक्त शहाणाच करू शकतो, बाकीच्यांना कळणार. शहाणा तो धनी
हा शहाणाच करणार. किती सोपं त्याचं नामचिंतन करणं मी तुम्हाला सांगतो. लहानपणापासून हे वाक्य ऐकलंय ते तुम्हाला सांगून जात. बऱ्याच जणांनी ऐकलं. काय करायचं देवाचं नामचिंतन करायचं म्हणजे फार सोपं. सकाळी उठले अथरुणातून उठले का तसंच अथरुणात उठायचं, मांडी घालून बसायचं, हात जोडायचे आणि देवाला म्हणायचं, देवा उठलो बरं का मी, मला तू उठवलं बरं का देवा. कराग्रे बसते लक्ष्मी कर मुले कर मध्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. झालं सकाळचं काम आपलं. देवा तू मला उठवलं, तुझे आभार. त्याचं नाम चिंतन करा. एका कीर्तनात मी असंच सांगत होतो, ते मला काय म्हणतात, महाराज देव नाही उठवत म्हणे आम्हाला. म्हणलं मग कोण उठवतो? ते म्हणे अलाराम उठवतो म्हणे. ते म्हणे आम्हाला अलाराम उठवतो. मी म्हणलं वाक्य तेच आहे, फक्त थोडं मागं पुढं केलं तर चालेल का? तो म्हणे करा ना. म्हणलं आम्हाला अलाराम नाही उठवत रे, राम आला ना तर आम्ही उठू. अलाराम किती वाजू आहे का नाही? राम आला तर आपण उठू. अलाराम कितीही वाजू द्या, राम आलाच नाही अलाराम वाजून फोन स्विच ऑफ होईल, पण तुम्ही काय उठणार? आपल्याला घरचे उठवतील कायमचे. म्हणून देवा उठलो मी. जेवायला बसलो ना, पुन्हा त्या देवाला सांगा, देवा जेवतोय मी, तुझ्यामुळे मला प्रसाद खायला मिळत. पुन्हा हात जोडा. यज्ञशिष्टा सुना संतो भोजनते सर्व किल विशेष भोजनते जे त्व घंपा पाये पचांते आत्मकारणात यत् करोसि यद अस्नासि यज्जोसि ददासि यत् यत्पत्स्यसि कौन्तेय तत्पुरुष परम अहम वैश्वानर होत्वा. नाही संस्कृत जमलं जाऊ दे. 16व्या शतकात रामदास स्वामींनी अजून सोपं करून सांगितलं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तेवढं नाही जमलं, कृष्ण अर्पण म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. हा झालं ना, दोनदा देवाचं स्मरण झालं. आणि पुन्हा एकदा झोपायच्या टायमाला देवाला, देवा झोपतो बरं का, मला उठव सकाळी देवा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्ले क्षणाक्षाय गोविंदाय नमो नमाकर चरणकृतं वा मानसं वा पराब्दे जय जय करुणाब्दे श्री महादेव. बस एवढं 3 वेळेस जरी तुम्ही देवाची भक्ती केली ना, जन्माचं सार्थक झालं. बस काही लागत नाही. आणि हे कोणी सांगितलं? स्वर्गीय पांडुरंग शास्त्री दादाजींनी ही त्रिकाल संध्या केली. एवढी जरी आमच्या जीवनात घडले, आम्हाला देव कळाला, ज्ञानोबारायांचं वाक्य सार्थक होईल. येसा ते आलो या ओळगा शारंग धरो, नाहीतरी संसार. एवढं सोपं आहे. मग म्हणणं फार अवघड आहे का? मी सांगतो तुम्हाला, तेवढं म्हणा, टाळी वाजवा, झालं आपलं काम. विठोबा रखुमा प्रयत्न केला. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो, पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो. संत महात्म्यांचं भजन करूया ना, आपली सेवा संपली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल